कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या गोकुळ दूध संघाची ईडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी केली आहे। सध्या गोकुळ दूध संघात महायुतीचा चेअरमन आहे। असं असतानाच आमदार शिवाजी पाटील यांनी केलेल्या मागणीमुळे गोकुळच्या राजकारणात ट्विस्ट निर्माण झालंय। विशेष म्हणजे गोकुळची सत्ता काबीज करण्यासाठी महायुतीमध्येच शुकशुकाट सध्या शहाचं राजकारण सुरू आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। 3700 नवीन डेअऱ्या करण्यामध्ये 3000 डेअरी फक्त महेश कदम या नावाचा DDR एका मंत्र्या महोदयांच्या सांगण्यावरती नेत्यावरती 3000 डेअऱ्या कशा मंजूर करू शकतो आणि त्याला एक गिफ्ट म्हणून परत त्याला गोकुळला त्याला शिफ्टिंग करून त्याला गिफ्ट दिले आहे। त्याची चौकशी ईडी मार्फत व्हावी। 5.5 लाख शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होणे त्यांनी त्याला महायुतीचा कॉल झाला नाही। आम्ही कधीच दिली नाही, काँग्रेसचा म्हणलं नाही, महाविकास आघाडीचं म्हटलं नाही, कारण की कोऑपरेटिव्ह आहे। परंतु त्यांनी त्याला तशी झालर दिली। आता ते त्यांच्यातला वाद चालू आहे, तर त्यांनीच उत्तर दिलं पाहिजे। या अधिवेशनात मुद्दे मांडेल, नाहीतर मी अमर भूषणला ह्या गोष्टीत मी बसणार आहे। ईडी मार्फत चौकशी यांची व्हावी। आता महायुतीनं बघून घ्यावं। कोल्हापूर दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघ सहकार क्षेत्रातील एक मोठं नाव, मात्र सध्या हा संघ राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आलाय। चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळमधील कथित गैरव्यवहारांची थेट ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे। गोकुळमध्ये एका बड्या मंत्र्याच्या आशीर्वादामुळे मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप आमदार शिवाजी पाटील यांनी केला। तसंच 3700 नवीन संस्थांना मंजुरी देताना अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करत याची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। विशेष म्हणजे मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ हे गोकुळचे चेअरमन आहे। असं असताना महायुतीचेच घटक असणाऱ्या शिवाजी पाटील यांनी थेट ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी केल्यामुळे जिल्ह्यातील महायुतीतले मतभेद चव्हाट्यावर आले। राज्याचे सक्षम आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय आमचे नेते, आमचं दैवत देवेंद्र फडणवीस साहेब याच्याकडे आम्हाला मनापासून त्यांचं सहकार्य असणार याच्यामध्ये, कारण त्यांना त्यांच्या लक्षात आणून दिलं आम्ही की हा कमीत कमी पूर्वी 3800 डेअऱ्या होत्या, आता 3700 नवीन डेअऱ्या झालेत। त्याच्यामध्ये 3700 नवीन डेअऱ्या करण्यामध्ये 3000 डेअरी फक्त महेश कदम या नावाचा DDR एका मंत्र्या महोदयांच्या सांगण्यावरती नेत्यावरती 3000 डेअऱ्या कशा मंजूर करू शकतो आणि त्याला एक गिफ्ट म्हणून परत त्याला गोकुळला त्याला शिफ्टिंग करून त्याला गिफ्ट दिले आहे। त्याची चौकशी ईडी मार्फत व्हावी। गोकुळमध्ये दोषी असणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अन्यथा आपण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा आमदार शिवाजी पाटील यांनी दिला। या अधिवेशनात मुद्दे मांडेल, नाहीतर मी अमर भूषणला ह्या गोष्टीत मी बसणार आहे। ईडी मार्फत चौकशी यांची व्हावी। ह्या गोकुळमध्ये जो अधिकारी दोषी लागेल त्यांची सखोल चौकशी व्हावी, ईडी चौकशी व्हावी। याच्यामध्ये जर शासनातले कुठले अधिकारी जर सहभागी असेल त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी अशी मुख्यमंत्री साहेबांकडे उद्या मी मागणी करतोय। गोकुळ दूध संघ हा 5.5 लाख शेतकऱ्यांचा आहे आणि तो राजकीय आखाडा बनू नये, शिवाजी पाटील यांनी गोकुळची बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी असा सल्ला काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी दिला। आम्ही गोकुळची संस्था ही पक्षविरहित चालवतो। पक्षाचा कुठला तिथं आम्ही त्या ठिकाणी येऊ दिला नाही। कारण काय होतं, कारण की 5.5 लाख शेतकरी त्याच्यावर अवलंबून आहेत। 5.5 लाख शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे। त्यांनी त्याला महायुतीचा कॉल झाला नाही। आम्ही कधीच दिली नाही, काँग्रेसचा म्हणलं नाही, महाविकास आघाडीचं म्हटलं नाही, कारण की कोऑपरेटिव्ह आहे। परंतु त्यांनी त्याला तशी झालर दिली। आता ते त्यांच्यातला वाद चालू आहे, तर त्यांनीच उत्तर दिलं पाहिजे त्यांना। मला वाटतं खरं कारभार आमचा चोख आहे। शिवाजी पाटलांनाही माझी विनंती आहे की संस्था बदनाम करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे। गोकुळमध्ये मधल्या काळात नूतन चेअरमन निवड प्रक्रिया करत असताना महायुतीच्या नेत्यांनी महायुतीचा चेअरमन पाहिजे अशी आक्रमक भूमिका घेतली होती। त्यानुसार नावेद मुश्रीफ हे गोकुळचे चेअरमन झाले, पण महायुतीमधील नेते मात्र गोकुळच्या सत्ताकारणावरून एकमेकांना लक्ष करत असल्याचं दिसताच सतेज पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांना टोला लगावला। महायुतीतला वाद चालू आहे, तर त्यांनी बघू, कारण की मध्ये जाहीर झालं ना चेअरमन महायुती म्हणून। आता महायुतीनं बघून घ्यावं। एकीकडे गोकुळच्या निवडणुकीवर अनिश्चिततेचं सावट आहे। संचालक मंडळाची मुदत 4 मे रोजी संपत असली तरी न्यायालयात दाखल झालेली याचिका, द्विसदस्यीय समिती चौकशी आणि सुरू असलेल्या सुनावण्या यामुळे निवडणूक प्रक्रियेला विलंब होतोय।
त्यातच महायुतीची सत्ता असताना मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवाजी पाटील यांनीच गोकुळच्या ईडी चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे त्यांच्या निशाण्यावर मंत्री हसन मुश्रीफ आहेत का याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. महायुतीचेच नेते एकमेकांविरोधात उभे टाकल्यानं आगामी निवडणुकीमध्ये गोकुळच्या राजकारणात वेगळं चित्र पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर.